We now come to the pages of the New Testament, आता आपण नवीन कराराच्या पानांकडे वळूया and we'll turn to Matthew and chapter 1. आणि आपण मत्तेकृत सुवर्तमान याच्या पहिल्या अध्यायाकडे येऊ. Here we read of the genealogy of Jesus Christ. येथे आपण येशू ख्रिस्ताच्या वंशावळीबद्दल वाचतो. He doesn't go all the way up to Adam like in Luke chapter 3. जशी लूक 3 मध्ये ती आदमापर्यंत जाते तसं इकडे होत नाही. Here it was just to prove that he descended of the royal line of David. इकडे फक्त हे सिद्ध करायचं होतं की येशू ख्रिस्त हा दाऊदाच्या राजकीय वंशातला आहे So it goes only up to Abraham. आणि म्हणून ही वंशावळी फक्त अब्रामापर्यंत आहे. Probably because Matthew was writing to the Jews primarily. याचं एक कारण असू शकतं की मत्तय हा प्रामुख्याने यहुदी लोकांसाठी हे शुभवर्तमान लिहित होता. Now there's an expression that comes very frequently in this book, आता यात काही शब्द खूप वारंवार आढळतात and that is the expression the kingdom of heaven. आणि ते आहे स्वर्गाचे राज्य. It comes 32 times ह्या पुस्तकात ते 32 वेळेस येतं and frequently in the Sermon on the Mount itself. आणि डोंगरावरील प्रवचनातच अनेकदा हे शब्द आढळतात. We read the word heaven. आपण स्वर्ग हा शब्द वाचतो. So the frequency with which the word heaven and kingdom of heaven appear in this book teach us something. आणि ज्या सातत्याने स्वर्ग आणि स्वर्गाचे राज्याचा इकडे उल्लेख आहे त्यातनं आपण काहीतरी शिकतो. That the Old Testament, God's promise to Israel was essentially offering them a kingdom of this earth. जुन्या करारामध्ये देवाने जे इस्रायलाला वचन दिलं होतं त्यात तो त्यांना एक ऐहिक पृथ्वीवरील राज्य देत होता. And you don't read much about heaven in the Old Testament. आणि जुन्या करारात तुम्ही अधिक स्वर्गाबद्दल वाचत नाही. And there was no promise of heaven to the Israelites. आणि इस्रायली लोकांना स्वर्गाचं अभिवचनच नव्हतं. The entire Old Covenant related to earthly things. संपूर्ण जुना करार हा ऐहिक गोष्टींबद्दल होतं. If they obeyed the Lord wholeheartedly, there was no promise of anything in heaven but promise of plenty of things on earth. जर त्यांनी संपूर्ण हृदयाने देवाच्या आज्ञा पाळल्या तर त्यांना स्वर्गातील कुठलीच गोष्टींची वचन नव्हतं पण पृथ्वीवर अनेक गोष्टी मिळाल्या असत्या. This is the fundamental difference between Old Covenant and New Covenant. आणि जुन्या करारात आणि नवीन करारात हा मूलभूत एक फरक आहे. And that's why John the Baptist and Jesus began with this message, repent for the kingdom of heaven is at hand. आणि म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान आणि येशू ख्रिस्ताने त्यांच्या सेवेची सुरुवात ह्या संदेशाने केली की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. Teaching the people that the kingdom of heaven had not yet come. लोकांना हे शिकवत की स्वर्गाचं राज्य त्या दिवसापर्यंत आलं नव्हतं. It had to come in the future. ते भविष्यात येणार होतं. And that came on the day of Pentecost. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी ते झालं. John the Baptist and Jesus were preparing the way for that. बाप्तिस्मा करणारा योहान आणि येशू त्याची तयारी करत होते. So if we don't understand the difference between the kingdom of earth and the kingdom of heaven, आणि म्हणून पृथ्वीवरील राज्य आणि स्वर्गाचे राज्य ह्यामधला फरक जर आपल्याला कळला नाही तर we will go back to Old Testament promises and live an old covenant life. मग आपण जुन्या करारात जाऊन त्यातले अभिवचन घेऊन जुन्या करारातलं एक जीवन जगणार. And that's why you find today so many Christians who are occupied with messages on faith that deal only with promises on this earth. आणि त्यामुळे आपण बघतो की आज अनेक ख्रिस्ती लोक विश्वासावरचे संदेश ऐकत आहेत जे फक्त ऐहिक गोष्टींसाठी विश्वास आहे. In the New Testament, when the Bible speaks about faith in the epistles, it's not talking about earthly blessings at all. नवीन करारात मात्र जेव्हा कधी विश्वास या शब्दाचा उल्लेख येतो तो ऐहिक गोष्टींच्या संबंधात कधीच होत नाही. Earthly blessings are a bonus thrown in. ऐहिक गोष्टी तर एक वर आहे, पगारावरचं बक्षीस आहे. Just like you work in a office for a salary and may get a bonus at the end of the year. ज्या प्रकारे तुम्ही एका कार्यालयात काम करता तुमच्या पगारासाठी आणि कदाचित तुम्हाला वर बक्षीस मिळतं. In the same way, in the New Covenant, the main thing is the kingdom of heaven. त्याच प्रकारे नवीन करारात प्रमुख गोष्ट ही स्वर्गाचे राज्य आहे. And as we seek the kingdom of heaven first, the other earthly things get added to us as a bonus. आणि मग प्रथम जेव्हा आपण स्वर्गाच्या राज्याचा शोध घेतो तेव्हा इतर गोष्टी आपल्याला बक्षीस म्हणून मिळतात. That is the main thing that we need to recognize as we begin the Gospel of Matthew. ही एक मुख्य गोष्ट आहे जी आपण समजून घेतली पाहिजे मत्तय वाचताना, मत्तय सुरुवात करताना. And that's why the Holy Spirit has used the expression kingdom of heaven 32 times in this book. आणि म्हणून पवित्र आत्म्याने ह्या पुस्तकात 32 वेळेस स्वर्गाचे राज्य हे शब्द वापरले आहेत. And in the other Gospels, the same expression is called the kingdom of God. आणि इतर शुभवर्तमानांमध्ये ह्यालाच देवाचे राज्य म्हटलं जातं. It's the same thing. ही एकच गोष्ट आहे. But heaven is emphasized here to show that there's a shift from earth to heaven in the new covenant. पण ह्या पुस्तकात स्वर्गावर
भर दिला आहे, जोर दिला आहे, हे दाखवण्यासाठी की आता पृथ्वीवरून स्वर्गाकडे तुम्ही लक्ष लावा. In the old covenant, they were blessed with earthly blessings in earthly places. जुन्या करारात त्यांना पृथ्वीवरील ऐहिक आशीर्वादांनी आशीर्वादित करण्यात आले होते, In the land of Canaan primarily. प्रामुख्याने कनान देशामध्ये. But in the new covenant, we are blessed with spiritual blessings in heavenly places. पण नवीन करारामध्ये आपल्याला स्वर्गातील आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित करण्यात येते. So let's keep that in mind as we begin the Gospel of Matthew, आणि मग मत्ते वर्तमान सुरू करताना आपण हे लक्षात ठेवू, because that will deliver you from a lot of deception that's going on in today's Christian preaching. कारण ह्याने आज जी ख्रिस्ती प्रचारामध्ये फसवणूक चालू आहे त्यापासून तुमचा बचाव होईल. So, coming to this first chapter of Matthew, आणि मग मत्ते याच्या पहिल्या अध्यायाकडे वळूया. we read here about salvation. इकडे आपण तारणाविषयी वाचतो. Matthew 1:21. मत्ते 1:21. You shall call his name Jesus because he will save his people from their sins. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. Now it's a very common expression found among believers to say I'm saved, and they ask people, are you saved? आता विश्वासणाऱ्यांमध्ये हे खूपच सर्वसाधारण आहे की लोकांना विचारण्यात येतं, तुमचं तारण झालं आहे का, किंवा माझं तारण झालं आहे. That's a very good question हा चांगला प्रश्न and आहे a very good thing to know that we are saved. आणि ही चांगली गोष्ट आहे की आपल्याला माहित असलं पाहिजे माझं तारण But झालंय. saved from what? पण कशापासून तारण? It doesn't say here Jesus came to save us from hell. इकडे असं लिहिलं नाही की नरकापासून तारण. It says here he came to save us from our sins. इकडे लिहिलंय की तो आपल्या पापांपासून तारण करण्यास आला. And when we are saved from our sins, we automatically get saved from hell. आणि जेव्हा आपलं पापांपासून तारण होतं तेव्हा आपोआप आपल्या नरकापासून देखील तारण होतं. But unfortunately, millions of Christians want to be saved from hell who don't seem to have much interest to be saved from sin right now. पण दुर्भाग्य हे आहे की अनेक ख्रिस्ती लोकांना, लाखो ख्रिस्ती लोकांना नरकापासून तर तारण हवं आहे, पण आज या पृथ्वीवर त्यांना पापांपासून सुटका नको. So, let's get this understanding of salvation also clear in the first chapter. आणि पहिल्या अध्यायामध्ये आपल्या तारणाची देखील संकल्पना आपण स्पष्ट करूया. Not only saved from sin, फक्तच पापांपासून तारण but नाही, as I told you, we're to be saved from this earth, पण या पृथ्वीपासून देखील तारण. because now it's a kingdom of heaven that Jesus has come to preach. कारण आता येशू स्वर्गाच्या राज्याचा प्रचार करत आला आहे. So, when a person says I'm saved, आणि म्हणून जेव्हा एक व्यक्ती म्हणतो माझं तारण झालं he आहे, needs to ask himself, saved from what? त्याने स्वतःला विचारलं पाहिजे कशापासून तारण? Am I saved from sin in my life? पापापासून माझं तारण झालं Have I आहे का? overcome anger and lust and bitterness and jealousy? मी राग, वासना, कटुता, ईर्ष्यावर विजय मिळवला आहे का? Have I been saved from the earth and being attracted and drawn and living for the things of this earth? आणि पृथ्वीपासून माझं तारण झालं आहे का? पृथ्वीच्या गोष्टींकडे आकर्षण होण्यापासून माझं तारण झालं आहे का? That is the question. हा प्रश्न आहे. So remember this. आणि हे लक्षात As soon ठेवा, as you come to the pages of the New Testament, the very first promise is Jesus will save his people from their sins. तुम्ही नवीन कराराच्या पानांकडे येताच पहिलं अभिवचन हेच आहे की येशू त्याच्या लोकांना त्याच्या पापांपासून तारेल. Not just forgive us our sin. फक्तच आपल्या पापांची क्षमा That नाही, is just cleaning the vessel ते फक्तच एक भांड स्वच्छ from all करण्यासारखं the आहे filth of our past life. आपल्या जुन्या जीवनाच्या घाणेरड्या पाण्यापासून. But then, even when our heart is cleansed from the guilt of our past life, पण जेव्हा आपलं हृदय आपल्या जुन्या पापांच्या दोषापासून जरी मुक्त झालं तरी there is a power in our nature that is always dragging us down into sin. आपल्या स्वभावामध्ये एक सामर्थ्य आहे जे सतत आपल्याला खाली पापामध्ये ओढत असतं. And for that, what we need is not forgiveness, but deliverance. आणि त्यासाठी आपल्याला क्षमा नको तर सुटका हवी. That's why Jesus taught us to pray in Matthew 6 like this. आणि म्हणून येशूने आपल्याला मत्ते 6 मध्ये अशा प्रकारे प्रार्थना करण्यास Forgive us our sins आमच्या पापांची क्षमा and कर then deliver us from evil. आणि आम्हाला वाईटापासून सोडव. So we need forgiveness and deliverance. आणि आपल्याला क्षमा आणि सुटका हवी. So salvation is not just forgiveness, आणि तारण म्हणजे फक्तच क्षमा नाही, but deliverance from the power of sin in our life. पण पापाच्या सामर्थ्यापासून आपल्या जीवनात सुटका. And that is in the first page of the New Testament. आणि हे नवीन कराराच्या पहिल्या पानामध्ये आहे. The kingdom of heaven is the very first message that Jesus preached in Matthew 4:17. मत्ते 4:17 मध्ये प्रचार केलेला सगळ्यात पहिला संदेश हाच होता, स्वर्गाचे राज्य. If you just keep these two things in mind, जर तुम्ही फक्त ह्या दोन गोष्टी the लक्षात ठेवा, first promise in the New Testament, नवीन करारातला पहिला to be अभिवचन saved from all sin. सर्व पापांपासून तारलं जाणं. First message that Jesus preached, आणि पहिला संदेश येशूचा, repent. पश्चाताप करा. Why? का? Because the kingdom of heaven is near. कारण स्वर्गाचं राज्य जवळ आहे. Today it has already come. आज ते आलं आहे. Repent and receive the kingdom of heaven into your life. पश्चाताप करा आणि स्वर्गाचं राज्य आपल्या जीवनात स्वीकारा. So
if we keep these two things in our mind as how the Gospel of Matthew begins, आणि जर आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या की ह्या दोन गोष्टींनी मत्तई सुरू होतं, we will be delivered from a lot of deception that's going on in today's Christian preaching, आणि मग आज ख्रिस्ती प्रचारामध्ये जी अत्यंत फसवणूक चालू आहे त्यापासून आपला बचाव होईल. which does not preach salvation from sin, जे पापापासून तारणाचा does प्रचार not करत preach नाही, repentance, पश्चातापाचा प्रचार does करत not नाही, preach about blessings in heavenly places. स्वर्गातील स्थानांमधल्या आशीर्वादाबद्दल And yet सांगत these नाही. are the fundamental things with which the New Testament begins. पण या मूलभूत गोष्टी आहे ज्यांनी नवीन कराराची सुरुवात होते. The devil has led Christians back into the old covenant life, सैतानाने ख्रिस्ती लोकांना जुन्या करारातल्या जीवनात where they नेलं आहे. had forgiveness, जिकडे त्यांच्याकडे क्षमा होती but पण no deliverance from sin, पापापासून सुटका नव्हती and आणि no seeking for things in heaven. आणि स्वर्गातील गोष्टींच्या मागे झटणं नव्हतं. Let's look at the genealogy of Jesus in the first 17 verses. पहिल्या 17 वचनात येशूच्या वंशावळीकडे आपण बघूया. There are 4 women mentioned here, 4 स्त्रियांचा and उल्लेख it's आहे very interesting to see who they are. आणि हे बघणं खूप अद्भुत आहे. First of all, Tamar in verse 3. सर्वप्रथम तामार 3ऱ्या वचनात, And Tamar was Judah's daughter-in-law, आणि तामार ही यहुदाची सून होती and he had children through his daughter-in-law. आणि त्याच्या सुनेद्वारे त्याला मुलं झाले. It was adultery within the family. हे परिवारातल्या आतला व्यभिचार होता. And think of this, Jesus was planning his genealogy from heaven hundreds of years before he came to this earth. आणि याचा विचार करा की या पृथ्वीवर येण्याच्या अनेक वर्षांपूर्वी येशू ख्रिस्त त्याच्या वंशावळीची योजना Now, करत असेल. if you were planning your genealogy, your family line, जर तुम्ही तुमच्या वंशावळीची योजना करत असले तर you would like to choose a pure line with a lot of rich people and good-looking people, etc. तुम्ही एक शुद्ध वंशावळी निवडली असती ज्यात श्रीमंत लोक आहेत, सुंदर दिसणारे लोक आहेत. But see how Jesus chooses a line which from the beginning is tainted with incest, meaning adultery in the family. पण येशूकडे बघा, त्यांनी अशी एक वंशावळी निवडली जी सुरुवातीलाच त्यात गोत्रगमन किंवा परिवारातल्या आतला व्यभिचार आहे. The second woman mentioned here is Rahab in verse 5. इकडे जी दुसरी स्त्रीचा उल्लेख आहे ती आहे राहाब 5व्या वचनात. Rahab was the most well-known prostitute in Jericho. राहाब ही यरीहोतली सुप्रसिद्ध वेश्या होती. Would you choose such a person to be in your family line? तुम्ही अशा व्यक्तीचा निवड केला असता का तुमच्या वंशावळीत असण्यासाठी, तुमच्या परिवारात असण्यासाठी? The third woman mentioned here in verse 5 is Ruth. तिसरी स्त्री जिचा उल्लेख आहे 5व्या वचनात ती आहे रूथ. Ruth is a Moabite, we read. आपण वाचतो की रूथ ही मवाबी होती. Do you know who Moab was, her ancestor? तुम्हाला माहित आहे का तिचा पूर्वज मवाब कोण होता? Moab was the child born when Lot committed adultery with his own daughter. मवाब हा तो व्यक्ती होता जेव्हा लोटने त्याच्या स्वतःच्या मुलीशी व्यभिचार केला तेव्हा तो जन्माला Would you आला. choose a line like that? तुम्ही अशी वंशावळी निवडली असती का? These were the physical ancestors of Jesus. हे येशूचे शारीरिक पूर्वज होते. These 3. ह्या 3. And one more woman is mentioned अजून एका स्त्रीचा उल्लेख who आहे is not a physical ancestor of Jesus, जी येशूची शारीरिक पूर्वज नव्हती but who was ancestor of Joseph. पण ती योसेफाची पूर्वज होती. And that is Bathsheba, mentioned in verse 6. आणि ती आहे बत्शेबा जिचा 6व्या वचनात उल्लेख आहे. There again, it's a terrible story how David committed adultery with somebody else's wife, आणि ही देखील एक भयानक घटना आहे की दाऊदाने एका And दुसऱ्या स्त्रीशी व्यभिचार killed केला the husband and married that wife. आणि तिच्या पतीला मारून त्या पत्नीशी त्याने लग्न केलं. And imagine Jesus' आणि कल्पना करा genealogy having all these names right in the very first page. की येशूच्या वंशावळीच्या पहिल्या पानातच या 4 नावांचा उल्लेख आहे. Now, even if that was your history, you wouldn't mention it. आता जर हा तुमचा इतिहास जरी असता तरी तुम्ही त्याचा उल्लेख होऊ दिला And नसता. particularly among the Jews, they had the habit of not mentioning women's names at all. आणि विशेष करून यहुदी लोक त्यांच्या वंशावळ्यांमध्ये कधीच स्त्रियांचं नाव येऊ देत नव्हते. Genealogy was always the man's name. वंशावळीत नेहमी पुरुषाचं नाव असायचं. You see that in Luke chapter 3, which is a genealogy of Mary, and Mary's name is not even mentioned. तुम्ही हे लूक 3 मध्ये बघता जी खरं तर मरियाची वंशावळी आहे पण मरियाचं नाव देखील She's तिकडे just नाही. mentioned as the wife of Joseph. फक्त ती योसेफाची पत्नी असं लिहिलं So, आहे. in Jewish genealogies, you read in the Old Testament, you hardly ever see the mention of a woman. आणि म्हणून जुन्या करारात ज्या यहुदी वंशावळी आहेत त्यात कधीच तुम्ही स्त्रीचं नाव बघत नाही. In Genesis or 1 उत्पत्ती Chronicles, किंवा पहिला इतिहास many genealogies. अनेक Where do you read वंशावळ्यांमध्ये a mention of a woman? कधी तुम्ही स्त्रीचं नाव वाचलं आहे? So why are 4 women mentioned here? मग इकडे का 4 स्त्रियांचा उल्लेख केला आहे? And these are 4 women with a terrible history. आणि या 4 अशा स्त्रिया आहेत ज्यांचा खूपच भयानक इतिहास आहे. Sexual failure लैंगिक in अपयश all 4 cases. 4ही घटनांमध्ये. Ruth through her ancestor Moab.
रूथ तिच्या पूर्वजा मोवाबाद्वारे and all the others directly themselves. आणि इतर 3 स्त्रिया स्वतःहून. Why has the Holy Spirit put that in the very first page of the New Testament? पवित्र आत्म्याने नवीन कराराच्या पहिल्या पानावर याचा उल्लेख का केला आहे? To teach us one thing, आपल्याला एक गोष्ट that शिकवण्यासाठी Jesus की येशू identified himself with sinners even though he was pure and holy as God. जरी स्वतः तो पवित्र आणि शुद्ध देवासारखा होता तरी त्यांनी पूर्णपणे स्वतःला पापी माणसासारखं केलं. He didn't want the worst sinner in the world to feel left out. त्याची ही इच्छा नव्हती की या जगातला सगळ्यात वाईट पापी सुद्धा त्याला बाहेर राहिल्यासारखं वाटेल. And that is what we see here, his tremendous love for sinful fallen man. आणि हेच आपण इकडे बघतो, पतन झालेल्या पापी माणसासाठी त्याचं भरपूर प्रेम. And what we see here is the truth of what Jesus said, I did not come to call the righteous, but sinners to repentance. आणि इकडे येशूच्या विधानाचं आपण सत्य बघतो की मी नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलविण्यासाठी मी आलो In आहे. the very first page. पहिल्या पानातच. And then we read here आणि मग आपण वाचतो about Joseph wanting to put away Mary when he heard that she was pregnant. आणि मग आपण इकडे योसेफाबद्दल वाचतो की त्याला मरियेला सोडून द्यायचं होतं कारण त्याला कळलं की ती गर्भवती आहे. And of course, everybody, like everybody else, Joseph assumed that she had committed sin. आणि प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीसारखं योसेफाने देखील हे गृहीत धरलं की तिने पाप केलं आहे. Of course, there was never a case in the history of the world of a child being born without a father. कारण जगाच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं की एका मुलाचा जन्म होतो पित्याशिवाय. This was the first case. ही पहिली घटना होती. Unique because it was God himself coming as a baby. आणि हे अतुल्य होतं कारण देव स्वतः एक लहान बाळाचं रूप घेऊन येत होता. So Joseph obviously couldn't understand that. आणि म्हणून योसेफ ते समजू शकला नाही. But the wonderful thing we see here is पण इकडे अद्भुत गोष्ट आपण बघतो. in verse 19, 19वे वचन. Joseph was a righteous man. योसेफ हा नीतिमान व्यक्ती होता. And that's the first time the word righteous is mentioned in the New Testament. आणि नवीन करारात पहिल्यांदा नीतिमान हा शब्द येतो. And as a righteous man, what is the characteristic of this righteous man mentioned here? आणि मग ह्या नीतिमान व्यक्तीचा कुठला गुण किंवा कुठलं चिन्ह सांगितलं He आहे? did not want to disgrace Mary. त्याला तिची बेअब्रू करायची नव्हती. What should be the primary characteristic of a righteous man? एक नीतिमान व्यक्तीचं प्रमुख चिन्ह काय असलं पाहिजे? That he does not want to expose the sin of other people. की त्याला इतर लोकांचं पाप उघड करायची इच्छा नसते. Look at the number of Christians who go around speaking evil about others. आज किती ख्रिस्ती लोक आपण बघतो जे दुसऱ्यांविषयी वाईट सांगत फिरतात. That itself shows that they are not righteous. हेच सिद्ध करतं की ते नीतिमान नाही. Because the first mention of righteousness in the first page of the New Testament is this. कारण पहिल्यांदा नीतिमान या शब्दाचा उल्लेख नवीन करारात हेच सांगितलं आहे. I don't want to disgrace another person. मला दुसऱ्या व्यक्तीचा बेअब्रू करायचा I नाही. don't want to expose another person's sin. दुसऱ्याचा पाप मला उघड करून सांगायचं नाही. It says he wanted to put her away secretly, verse 19. 19व्या वचनात लिहिलंय की त्याला गुप्तपणे तिला सोडायचं होतं. That's how a righteous man behaves. नीतिमान व्यक्ती असा He वागतो. wants to cover people's sins. त्याला लोकांचे पाप झाकायचे आहेत. And so, आणि म्हणून there is a good example in Joseph that all of us can follow. योसेफामध्ये एक उत्तम उदाहरण आहे जे आपण अनुसरू शकतो. And then we go in chapter 2 to the story of the wise men. आणि मग आपण दुसऱ्या अध्यायात ज्ञानी लोकांच्या गोष्टीकडे वळतो. And there's something foolish that these wise men did. आता या ज्ञानी लोकांनी काहीतरी मूर्ख केलं. And that was, they followed the star त्या ताऱ्याचा पाठलाग केला right up to Jerusalem. यरुशलेमापर्यंत. And once they reached Jerusalem, आणि यरुशलेमात पोहोचल्यावर they could have followed the star still. त्या पुढे देखील ते ताऱ्याचा पाठलाग करू But शकले at असते. that moment, पण त्या क्षणी they said, oh, now we don't need to follow the star anymore. ते म्हटले आता ताऱ्याच्या मागे जायची काय गरज We आहे? know that kings are always born in palaces. आपल्याला माहिती आहे की राजांचा जन्म नेहमी राजमहालात होतो. So once they reached Jerusalem and they knew that Herod's palace was there, आणि म्हणून यरुशलेमात पोहोचल्यावर ते हेरोदाच्या राजमहालात they गेले. said, oh, we'll go there and find out. He must be there. ते म्हटले आपण राजमहालात जाऊन बघू, तो नक्कीच तिकडेच असेल. The star is a picture of God's word हा तारा देवाच्या वचनाचं एक चित्र आहे that will always lead us to Jesus. जो आपल्याला नेहमी येशूकडे घेऊन जाईल. But when we stop following the पण star आपण ताऱ्याचा पाठलाग करणं थांबवलं and की use our human आणि wisdom, मानवीय तर्कशक्ती वापरली तर we'll end up in the wrong आपण place. चुकीच्या जागे जाऊ. And that's what happened to these wise men. आणि या ज्ञानी लोकांबरोबर हेच घडलं. They ended up in the wrong ते place चुकीच्या जागे गेले because they used their human reason. कारण त्यांनी त्यांची मानवीय तर्कशक्ती It वापरली. was not
in the palace that Jesus was born. येशू राजमहालात जन्माला आला नाही. Would these wise men ever have thought that he'd be born in a cowshed? या ज्ञानी लोकांनी कधी कल्पना देखील केली असेल का की त्याचा जन्म एक गायीच्या गोठ्यात होईल? So they got delayed there. आणि त्यांना तिकडे उशीर झाला. I don't know how long they got delayed. मला नाही माहित त्यांना तिकडे किती उशीर झाला. But finally, पण शेवटी they got no answer from Herod except what the priest said, that it's somewhere in Bethlehem he'll be born. त्यांना हेरोदाकडनं उत्तर मिळालं नाही, कारण फक्त याजक म्हटले की त्याचा जन्म कुठेतरी बेथलेहमात होईल. And so आणि म्हणून they finally followed the star again. शेवटी परत ते ताऱ्यामागे चालू And the लागले star led them to Bethlehem. आणि तारा त्यांना बेथलेहमात घेऊन आला. In Matthew 3 we read about John the Baptist. मत्ते 3 मध्ये आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल He वाचतो. came baptizing in water, the first person in the Bible to baptize in तो water. पाण्यात बाप्तिस्मा करत आला. बायबल मधला पहिला व्यक्ती ज्यांनी पाण्यात बाप्तिस्मा केला. And he told people, आणि त्यांनी लोकांना verse सांगितलं 11, I can only baptize you in water. 11व्या वचनात, मी फक्त पाण्याने बाप्तिस्मा करतो. Someone is coming after me who will baptize you in the Holy Spirit. Matthew 3:11. मत्ते 3:11, पण माझ्या मागून येणारा तुम्हाला पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करेल. This is the second promise in the New हे Testament. नवीन करारातलं दुसरं अभिवचन आहे. The first is being saved from sin. पहिलं पापापासून तारलं जाणं, The second is to be baptized in the Holy Spirit and fire. दुसरं म्हणजे पवित्र आत्म्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा. We need both of these. आपल्याला दोघांची गरज आहे. And Jesus comes to be baptized from him. आणि येशू त्याच्याकडे येतो बाप्तिस्मा करून घेण्यास. He need not have been baptized. त्याला बाप्तिस्माची गरज नव्हती, But he identifies himself with sinners. पण तो पापी लोकांबरोबर स्वतःला एक He करतो. who had never sinned, ज्याने कधीच पाप केलं नाही, he stands in line with sinners तो पापी लोकांच्या रांगेत उभा राहतो and gets आणि baptized. बाप्तिस्मा घेतो. There, he didn't have any old man to put away. येशू ख्रिस्ताचा जुना माणूस नव्हता ज्यात त्याला टाकायचा होता. He himself, there was no old man in his nature त्याच्या स्वभावात जुना माणूस नव्हता to put away from his life. That's what we testify to in baptism. त्याच्या जीवनातनं घालून देण्यास, कारण तेच आपण बाप्तिस्मामध्ये But- साक्ष देतो. Still stood in line. पण तो तरी रांगेत उभा राहिला. In Matthew 4 verses 1 to 11 we see three temptations. मत्ते 4:1-11 मध्ये आपण 3 परीक्षा बघतो. He was tempted concerning his physical need. त्याच्या शारीरिक गरजांबाबत त्याची परीक्षा झाली. He was tempted with earthly riches ऐहिक श्रीमंतीने त्याची परीक्षा झाली. and honor that the devil offered him. आणि जे सैतानाने त्याला आदर दिला त्याची परीक्षा And घेतली. he was tempted to seek honor for himself by jumping off the temple and landing unhurt. आणि त्या मंदिराच्या शिरोभागेवरनं उडी मारून स्वतःसाठी आदर प्राप्त करण्यास तो प्रवृत्त झाला. But each time he overcame पण प्रत्येक वेळेस त्यांनी विजय मिळवला, only by quoting God's word. फक्त देवाचं वचन सांगून. The devil tempts us also today. सैतान आज आपली देखील परीक्षा घेतो. The Bible says Jesus was tempted exactly like us. बायबल मध्ये सांगितलंय तो आपल्यासारखा पारखलेला होता. These are only three temptations. हे फक्त 3च परीक्षा आहेत. First was a temptation to seek for physical need without listening to God's word. पहिली परीक्षा होती देवाचं वचन न ऐकता स्वतःची शारीरिक गरज पूर्ण करणे. And even though there was nothing wrong in turning stones into bread, आणि जरी धोंडांची भाकर करण्यात काही चुकीचं नव्हतं, he was not cheating anybody, तो कोणाला फसवत meeting नव्हता, his own needs. स्वतःची गरज पूर्ण करत होता. Yet Jesus' life was such that he would not do even a simple thing like that without a leading from his Father. पण येशूचं जीवन असं होतं की त्याच्या पित्याने त्याला दाखवल्याशिवाय तो छोटी गोष्ट देखील करत Now, नव्हता. most people don't understand अनेक लोकांना हे समजत देखील नाही that we are to live by every word that proceeds out of God's mouth. It says in Matthew 4:4. की देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने आपण जगलो पाहिजे. मत्ते 4:4. If we don't listen to God's word speaking to us constantly, we're going to miss out on his very best for our life. जर जे सतत देव आपल्याशी बोलत राहतो ते आपण ऐकलं नाही तर आपण देवाची इच्छा गमावून बसू. The second temptation दुसरी परीक्षा was to seek honor. आदर मिळवणे. Another temptation that comes to us. दुसरी परीक्षा जी आपली देखील होते, Jump down and show other people that we have faith. उडी मारून दाखव की तुझ्यात विश्वास You know, आहे. Like people say, I won't take medicine if I'm sick. I'll show I've got faith. किंवा लोक म्हणतात मी आजारी पडलो तरी औषध घेणार नाही, माझ्यात विश्वास आहे. That's stupidity. ते मूर्खपणा आहे. If Jesus had done that, he would have died. येशूने असं केलं असतं तर तो मेला असता. And a lot of people who don't take medicine die also. आणि अनेक लोक जे औषध घेत नाही ते मरतात. They don't show their faith, they show their ते stupidity. विश्वास नाही, त्यांचा मूर्खपणा दाखवतात. To all such people, you must quote this word that Jesus said, don't tempt the Lord your God. अशा तुम्ही हा वचन सांगितलं पाहिजे की आपल्या देव ह्याची परीक्षा घेऊ नकोस. The third temptation we read was all the glory of this world was तिसरी offered to परीक्षा Jesus. आणि या पृथ्वीचं वैभव येशूला देण्यात Could आलं. Jesus be attracted by the glory of the world? येशूला या पृथ्वीचं वैभवाचं आकर्षण Yeah, होतं he का? had to be tempted like us. हो, त्याची आपल्यासारखीच But in परीक्षा all झाली. three cases, he rejected it by saying, God's word says something different. पण तिन्ही वेळेस त्यांनी ते नाकारलं हे म्हणून की देवाच्या वचनात वेगळं लिहिलं And आहे. that's how he overcame temptation.
अशा प्रकारे त्यांनी पापावर And विजय when the मिळवला. devil quoted a scripture to him आणि जेव्हा सैतानाने त्याला वचन in सांगितलं Matthew 4:6, मत्तई 4:6 he quoted मध्ये, another scripture, त्यांनी दुसरं वचन त्याला सांगितलं. teaching us that one scripture alone can also lead us astray आपल्याला शिकवतं की एक वचनाने देखील आपण चुकू शकतो if we don't balance it with another जर scripture. आपण ते दुसऱ्या वचनाने समतुलित So केलं let's नाही learn तर. these fundamental lessons आणि म्हणून हे मूलभूत धडे आपण शिकूया from the first pages of Matthew's gospel. मत्तई शुभवर्तमानाच्या पहिल्या पानांमधनं. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.